आमचे मित्र आहेत नानाभाऊ सूर्यवंशी, त्यांचा इथंच जवळ प्लॉट आहे. विशेष म्हणजे आता नेमकं त्यांची केळी आता काढून झालेली असल्यामुळं आपण तिथं नाही जाते, पण त्यांनी त्यांच्या केळीचं पण विक्रमी उत्पन्न काढलं आणि तिथं तर त्यांनी केळीला 1 लिटर ताशी पाणी देणारी नळी वापरलेली आहे. आणि ते पण तिथं पण आम्ही नानाभाऊ तुम्ही पण थोडंसं काही मार्गदर्शन करू शकत असाल तर. काय झालं बाप्पू, ज्या वेळेस आपली चर्चा झाली का बा 4 लिटरच्या डिस्चार्ज वरून आपण इकडे यायला पाहिजे, कारण लोड शेडिंग म्हणा, पाण्याची कमतरता म्हणा, याच्यामध्ये काय झालं का बा कमी क्षेत्र 4 लिटरच्या डिस्चार्ज मध्ये कमी क्षेत्र चालवावं लागायचं. आणि पाणी हे मुळ्याच्या कक्षेचे आपण पिकाला पाणी देतोय का जमिनीला पाणी देतोय, हे जे त्यावेळेस आपली चर्चा बांधते, तुम्ही ज्यावेळेस सांगितलं का कमी डिस्चार्जचं 1 लिटरचं ड्रीप हे फक्त मुळ्याच्या कक्षेमध्ये राहून पाणी राहून पिकाला उपलब्ध करायचं, आपल्याला जमिनीला पाणी द्यायचं नाही. जमिनीचा पोत हा अति पाण्यानं सुद्धा खराब होतो, हे आपल्या चर्चा. आणि ती ज्यावेळेस आपण ठरवलं आणि ज्यावेळेस आपण 1 लिटरचं डिस्चार्ज टाकलं, त्यावेळेस आपल्या पण असं निदर्शनात आलं का 4 लिटरचं डिस्चार्ज ना जेवढं पाण्याचा पाझर हा भुरमाट जमिनीमध्ये जेवढं हे व्हायला पाहिजे ते होत नाही. 4 लिटर डिस्चार्ज मध्ये पाणीचा अपव्यय जास्त होतो. आणि 1 लिटरच्या डिस्चार्ज मध्ये आम्हाला असं जाणवलं का जास्तीत जास्त रान हे वल्ल व्हायला लागलं आमचं, पाझरण्याचं जे हे म्हणतो आपण. आणि हे असताना मुळीची एवढी अफाट संख्या वाढली बापू, का ड्रीप मध्ये मुळी तुम्ही तिकडल्या झाडाची ही मुळी बघू शकता. आता ही मुळी डायरेक्ट इकडल्या ड्रिपर पाशी आलेली, इकडली. म्हणजे हे अंतर जवळजवळ 4 फूट आहे. आणि 4 फुटामध्ये जर तुमची मुळी येते 4 लिटरची डिस्चार्ज मध्ये आम्हाला इतकी स्ट्रॉंग मुळी कधीच दिसली नाही बापू. हे एक प्लस पॉइंट आहे नेटाफिम तुफानचा. आणि दुसरा प्लस पॉइंट असा आहे का, हे 1 लिटरचं किंवा 2 लिटरचं जे डिस्चार्ज आहे तुफान नळीचं, जे आपण ड्रीप मधून फर्टिगेशन करतो, त्या प्रत्येक थेंब मुळीला लागू होतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही वर बघू शकता का झाडाची क्वालिटी आणि बुंद्याची साईज आणि झाड पण झाडाची साईज बघू शकता. फक्त नेटाफिमच्या मुळे एवढं आज. आणि हे म्हणजे आता हा खोडवा आहे आणि खोडव्यामधून हार्वेस्टिंग होऊन शेवटचा तोडा आहे हा. त्यामुळं याच्यामध्ये आम्ही कमीत कमी 32-35 किलो पर्यंतची रास आम्ही खोडव्यामध्ये उतरलेली आहे. आणि हे शक्य फक्त नेटाफिमच्या 2 लिटरच्या डिस्चार्ज मुळे झालेलं आहे. आणि डिझाईनचा काही फायदा झाला का तुम्हाला? डिझाईन आपण जे करतो डिझाईनचा फायदा असा झाला का जास्तीत जास्त कॉक आमचे चालायला लागले. बरं. आणि जेवढं पाणी 10,000 लिटर म्हणा, 12,000 लिटर प्लॉटला जेवढं पाणी लागतं तेवढ्याच पाण्यामध्ये आमचा प्लॉट कमी पाण्यामध्ये प्लॉट यायला लागले. म्हणजे असं नाही झालं बघ एक कॉक फिरून दिला आणि ड्रीप करून दिलं पूर्ण पाणी क्षेत्राला चालू आहे, अजिबात नाही. त्याच्यामध्ये आमचं 30 ते 40% पाण्याची बचत झाली. म्हणजे पूर्वी ठिबक करून सुद्धा जेवढी बचत नव्हती, तुम्ही आता ठिबक फक्त नळीमध्ये बदल केल्यामुळे बचत 40% बचत ही आमच्या कमी डिस्चार्ज. धन्यवाद.